2 दिवसाच्या पावसाने नाशिक शहर अक्षरशः झोडपून काढलं। गोदावरी नदीला पूर आलं, शहरामध्ये सर्वत्र पाणी जमा झालं, तर लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलं। ही सर्व परिस्थिती नाशिक शहराची होती। या घटनेची दखल घेत मंत्री गिरीश महाजन, महापौर आणि आयुक्त हे रस्त्यावर उतरले। मात्र दुसऱ्या बाजूला नाशिक महानगरपालिकेमध्ये माजी खासदार यांनी SIR म्हणजे मतदान पुनर्सर्वेक्षणाची बैठक लावली आणि त्या बैठकीला उपस्थित होते नगरसेवक। हे संपूर्ण प्रकरण काय आहे याचबाबतचा हा व्हिडिओ आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत। एका बाजूला शहरामध्ये सर्वत्र पावसाचं पाणी, लोकांच्या घरात पाणी, लोक रस्त्यावर होते, मंत्री रस्त्यावर होते, महापौर असतील किंवा आयुक्त हे रस्त्यावर होते आणि सर्व पूर परिस्थिती कशी आटोक्यात येईल, काय सुधारणा करता येतील याबाबतचं ते संपूर्ण जे सर्वेक्षण असेल ते करत होते। मात्र काही नगरसेवक हे चमकोगिरी करण्यामध्ये व्यस्त होते। नाशिक महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे गटनेते यांच्या कॅबिनमध्ये माजी खासदार किरीट सोमय्या, शहराध्यक्ष यांच्या समवेत आणि काही नगरसेवक यांच्यासोबत त्यांची बैठक चालू होती। ही बैठक होती पुराची नव्हे तर मतदान पुनर्सर्वेक्षण संदर्भात। याबाबत जेव्हा किरीट सोमय्या यांना विचारण्यात आलं त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं का हे सर्वजण आपापले कामं आटपून मग बैठकीला आले। जर ते बैठकीला आले तर मंत्री गिरीश महाजन असतील, मनपा आयुक्त असतील किंवा महापौर हे कसली पाहणी करत होते असा प्रश्न या ठिकाणी नाशिककर्त्यांना विचारताय। मात्र किरीट सोमय्या यांनी माध्यमांना काय बोलले ते आधी ऐकूयात। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमध्ये खड्ड्यांमध्ये गाड्या फसल्या आहेत। वास्तविक प्रभागातले नगरसेवक रस्त्यावर उतरताना दिसले पाहिजे, मात्र ते या बैठकीला उपस्थित राहिले। म्हणजे ज्या मतदारांनी या नगरसेवकांना निवडून दिलं त्यांच्याशी त्यांचं काही घेणं देणं लागत का नाही? खूप थोडं जास्त प्रतिक्रिया दिली असं मला वाटतंय। सगळे आपल्या मतदारसंघातून आलेत, आपल्या क्षेत्रात होते। प्रत्येक प्रभागामध्ये पाणी जे माझं उत्तर देतोय मी, प्रत्येक नगरसेवक तिथेच होता, पाऊण तासासाठी आला आहे, कारण की SIRचं काम 30 तारखेला समाप्त होणार। अर्ध्या मतदारांचं नाव नोंदलं गेलं नाहीये, त्यामुळे दोन्ही जबाबदारी महत्वाचं आहे। 1 तासासाठी फक्त काही नगरसेवक आले आहेत, ते तिथेच सक्रिय आणि तिथेच सक्रिय राहणार। नागरिकांच्या जीवन किरीट सोमय्या यांना रेड कार्पेट आथरल्यानंतर संपूर्ण जे नगरसेवक होते जे बैठकीला उपस्थित होते त्यांना महापौरांच्या बंगल्यावर जेवणाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यासाठी केटरिंगवाले बोलवण्यात आलेले होते। सर्व नगरसेवक हे सोप्यावर बसून निवांत पायाची घडी घालत जेवण करत होते। मात्र दुसऱ्या बाजूला महापौर असतील, मनपा आयुक्त असतील, मंत्री असतील हे रस्त्यावर उतरून नाशिककरांच्या समस्या सोडवण्यात व्यस्त होते। मात्र हे संपूर्ण प्रकरण घडत असताना केटरिंगवाले सुद्धा जे वॉटर गेस्टच्या कर्मचारी महिला होत्या त्यांच्या हाताने ते चपाती लाटून घेत होते। एका बाजूला शहरामधील समस्या मंत्र्यांना माहिती, महापौरांना माहिती, आयुक्तांना माहिती, मात्र काही नगरसेवक आपली चमकोगिरी करण्यासाठी नेत्यांच्या पुढे पुढे करताना आपल्याला या ठिकाणी दिसले। शहर पाण्यामध्ये आणि नगरसेवक आपल्या मोजमस्तीमध्ये असं चित्र सध्या नाशिक शहरामध्ये नाशिककरांना पाहायला मिळालं। या व्हिडिओबद्दल आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा। असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक।